हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण कमळीच्या आजच्या भागात काय झालं ते बघणार आहोत. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच कामिनी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत असते. तिने त्यांना घरीच बोलवलेलं रागिनी म्हणते, ते सोड, इथे बस माझ्या पशी आधी. तू इतके दिवस म्हणत असतेस की कमळीची वाट लावायची, तिचा बंदोबस्त करायचा आहे, त्याचं काय झालं ते सांग आधी. ती म्हणते, विसरलीस? कामिनी म्हणते, नाही, मी नाही विसरली. तिचा नायनाट करण्यासाठी मी एका खास माणसाची निवड केलेली आहे. रागिनी म्हणते, आता कोण आहे हा माणूस? तर कामिनी म्हणते की रितेश सरपोतदार, आठवलं? मग त्यावर रागिनी म्हणते, इतके दिवस हे सर्व चालू होतं, हे सगळं तू करत होतीस? कसं काय? कामिनी म्हणते, तू काय करतेस? सासूबाईंचे दागिने हवेत. काय करतेस? त्यासाठी तू काय प्रयत्न केलेस? सगळं डोकं तूच लावलंस. तरीही रागिनी म्हणते, तरीही म्हातारीने एक सुद्धा दागिना दिलेला नाही. तर कृपया करून ते दागिने मला मिळवून दे प्लीज, मला ते दागिने हवे आहेत. मग कामिनी म्हणते, मी तेच करते ना, त्यासाठीच त्या माणसाचा वाट पाहते ना, पण तो अजून आलेला नाही. तेवढ्यात तो माणूस येतो आणि तो म्हणतो की मॅडम नमस्कार. कामिनी म्हणते, या बसा. काय घेणार? चहा, कॉफी, काय थंड? ती रागिनीला म्हणते, अगं त्यांना पाणी आणून दे. रागिनी म्हणते, मी? तो माणूस म्हणतो की मॅडम, अन्नपूर्णा मॅडम कुठे दिसत नाहीत. कामिनी असं हळू आवाजात म्हणते की त्याच घरात असत्या तर मी कशाला बोलवलं असतं तुम्हाला? अन्नपूर्णा मॅडम जर घरात असत्या तर मी त्यांनाच विचारलं असतं ना, तुम्हाला कशाला बोलवलं असतं मी इथे? मग ती म्हणते, ते जाऊ द्या, आता मी मूळ मुद्द्याला सुरुवात करते. कामिनी म्हणते, तुम्ही आमचे बँकर, आम्ही तुमचे ग्राहक. तो माणूस म्हणतो, हो मॅडम. गेल्या कित्येक वर्षापासून महाजन कुटुंबांची जी सगळी बँक अकाउंट आहेत ती आपल्याच बँकेत आहेत. त्यामुळे आम्ही तुमचे काय ते जुबली मेंबर वगैरे असेल, मोठे ग्राहक आहोत. तो म्हणतो, हो मॅडम. ती म्हणते, आता मी काहीतरी असं ऐकलं होतं की अन्नपूर्णा मॅडमने बँकेत काहीतरी मोठ्या लॉकरची मागणी केली आहे का? तो म्हणतो, हो मॅडम, मोठ्या लॉकरची रिक्वेस्ट आलेली आहे आणि ती ॲप्रूव्ह पण झाली आहे. काय म्हणजे कशासाठी मोठा लॉकर? तुम्हाला काय आयडिया आहे का त्याची? बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवलंय याची माहिती कर्मचाऱ्यांकडे नसते. ती माहिती फक्त अन्नपूर्णा मॅडमकडेच असेल. कामिनी म्हणते, तुम्ही काही मदत करू शकता? तो म्हणतो, नाही मॅडम, माझ्याकडून काही शक्यच नाही. इकडे सरपोतदार व्हिडिओ कॉलवर असतो आणि तो बोलत असतो की ब्रँचेस फुल होत नाहीत म्हणजे काय? मी तुम्हाला वेळेवर तुमचा पगार पाठवतो ना. हे असे क्लासेस काय अर्धेच आहेत, काय भरतच नाहीत, असं होणार असेल ना तर त्या ब्रँचेस बंद पाडावे लागतील मला. विजेता कोचिंग क्लासेस किती मोठा ब्रँड आहे तुम्हाला माहिती आहे ना. आपली व्हॅल्यू कमी होता कामा नये. पुढच्या आठवड्याभरात सगळ्या ब्रँचेस फुल झालेल्या असल्या पाहिजेत. लागा कामाला. सरपोतदारचा असिस्टंट म्हणतो, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही ब्रँच कशी फुल होईल याची जबाबदारी मी घेतो. तुम्हाला कॉफी सांगू का? तिथे पवार येतो आणि तो म्हणतो, सर एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेवढ्यात तो दुसरा माणूस म्हणतो की सर आत्ताच एका कॉन्फरन्समधून फ्री झालेत, जरा थोडंसं थांबा. सरपोतदार म्हणतो, काय प्रॉब्लेम झाला आहे? बोला. तो पवार म्हणतो, सर त्या कमळीने घात केलाय सर. आपल्या क्लासमधला एक विद्यार्थी आहे ना विशाल, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सरपोतदार म्हणतो, आता डोक्यात जायला लागली ही कमळी. हिला आवरलं पाहिजे. आपल्या क्लासची बदनामी करते, आपल्या क्लासचं नाव घेऊन व्हिडिओ करते ही. तिथे दुसरा एक असिस्टंट असतो, तो म्हणतो, सर तुम्ही शांत व्हा. तो म्हणतो, अरे कसा शांत होऊ मी? आत्ता एक व्हिडिओ झालाय, असे 10 व्हिडिओ जर झाले ना तर ते सगळं अंगाशी येईल आपल्या, ते सोशल मीडियावर गेले तर. तेवढ्यात असिस्टंटला न्यूज रिपोर्टरचा फोन येतो आणि तो म्हणतो,
हां, मला सरांशी बोलायचंय. तो म्हणतो, हॅलो, नमस्कार, बोला. तो म्हणतो, नमस्कार सर. तुमच्या क्लासेसच्या विरोधात विद्यार्थ्यांचे खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तुम्ही खोटे-नाटे पोस्टर लावता. ही गोष्ट खरी आहे का? हे बघा, हे सगळं माझ्या पण कानावर आलंय, पण तुम्ही जे क्वेश्चन विचारताय ना, त्याचा सूर जरा मला वेगळा येतोय हां. मी गुन्हेगारच आहे असा सूर वाटतोय तो. जरा तुमचा प्रश्न, तो टोन बदला बरं. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. तुम्ही विचारा मला, काहीही विचारा. हो सर, म्हणून तर मला तुम्हाला ऑन कॅमेरा प्रश्न विचारायचे आहेत. या ना, इंटरव्ह्यू घ्यायला या. तुमच्यासाठी माझ्या क्लासेसची दारं सदैव उघडी आहेत. ठीक आहे सर, आज संध्याकाळी येतो. मग तो म्हणतो, या. नंतर फोन ठेवतो आणि सरपोतदार म्हणतो, आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे. तो म्हणतो, या मीडियावाल्यांना ना एक चान्स हवा असतो. ह्या कमळीला ना आता लवकरच चिरडून टाकलं पाहिजे, नाहीतर घात करीन ती आपला. कामिनी तेवढ्यात पैसे घेऊन येते आणि त्या बँकवाल्या माणसाला दाखवून म्हणते की आता बघा काही मदत करता येते. तो म्हणतो, अहो मॅडम, तुम्ही सरळ सरळ लाच देताय मला. छे, अहो लाच म्हणू नका ह्याला. अहो तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आलात, स्वतः पदरमोड करून आला, प्रवास झाला, दगदग झाली. ह्या कष्टाचं माणसाला काहीच मिळू नये का? म्हणून आपलं थोडंसं घ्या. मग तो बँकवाला माणूस घेत आणि म्हणते, बघा काही मदत करता येते का बघा. त्या बँकेत आल्या होत्या मॅनेजर बरोबर. तेव्हा दागिन्यांच्या काहीतरी मोठ्या पेट्यांबद्दल चर्चा चालू होती. अन्नपूर्णा मॅडमनी मोठा लॉकर ह्याच्यासाठी घेतला होता. त्यांना त्यांच्या घराण्याचे पारंपरिक दागिने त्याच्यात ठेवायचे होते. त्यांच्याकडे दागिन्यांच्या मोठ्या पेट्या होत्या. त्या जुन्या लॉकरमध्ये बसत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी मोठा लॉकर घेतला होता. तो म्हणतो, त्यांची एक चावी अन्नपूर्णा मॅडमकडे असते आणि एक चावी बँकमध्ये असते. ह्या 2 चाव्या लागल्या की ते लॉकर उघडतात. तुम्ही जर मला घरातली चावी मिळवून दिली तर बँकमधली चावी मी मिळवेल आणि मग ते लॉकर उघडेल. कामिनी म्हणते, काहीही झालं तरी लॉकरची चावी म्हातारीकडून काढून घ्यायलाच हवी. नंतर कमळीच्या घरात कमळी निंगेला म्हणते की निंगे, विशालला फोन लावून बघतो बाहेर पडलाय का. निंगी म्हणते, कमळे, अगं त्या विशालचा काही फोनच लागत नाही नवं. कुणालचा फोन येतो कमळीला आणि तो म्हणतो, अगं कमळीताई, विशाल कुठेतरी गायब झालाय. त्याचा फोन पण लागत नाहीये. त्याच्या घराला टाळा लावलाय. असा कसा गायब झाला? अरे कुठे गेलाय तो? तुला काही सांगून गेलता का तो? नाही, मला काही असं बोलला नाही. माहीत नाही आता तो कुठं असेल. कमळीच्या मनात शंका येते की त्या सरपोतदारनं काही केलं तर नसेल ना त्याला. कमळी म्हणते, निंगे, साहेबा सरांना फोन लाव आणि त्यांना बोलून घे, आपण लगेच निघूया. इकडे कामिनी आणि रागिनी अन्नपूर्णाच्या रूममध्ये चावी शोधण्यासाठी गेलेले असतात आणि त्यांना तिथे चावी सापडते. विजेता अकॅडमीमध्ये मीडियावाले आलेले असतात आणि ते विचारतात, सर कुठे आहेत? ते म्हणतात, हे बघा, त्यांची मीटिंग संपली, आता येतील ते थोड्या वेळात. ते मीडियावाले म्हणतात, आमच्या प्रश्नांना घाबरले तर नाहीत ना? तेवढ्यात तिथं सरपोतदार येतो आणि तो म्हणतो, कर नाही त्याला डर कशाला? मीडियावाले म्हणतात की सर, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की. तेवढ्यात सरपोतदार म्हणतो की तो व्हिडिओ मी पण पाहिला. मला माहिती आहे तुम्हाला काय जाणून घ्यायचंय माझ्याकडून. तो आमच्याच क्लासचा विद्यार्थी आहे, हुशार विद्यार्थी आहे. पण तो असं का बोलला माहीत नाही. कुणाचा तरी दबाव असणार. पण फार विचार नाही करायचा, मीही करत नाही. तो हुशार मुलगा आहे. तेवढ्यात विशाल तिथे पळत पळत येतो आणि तो म्हणतो की सर, मला खूप काही महत्त्वाचं बोलायचंय. सरपोतदार म्हणतो, विशाल, तू शांत हो. धापा टाकत आलायस तू, पाणी पी आधी. सरपोतदार विचारतो की इथे बसतोस का, म्हणजे त्याच्या चेअरवरती. तो विशाल म्हणतो, नाही, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. हे सगळं मीडियावाले मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतात. मी माझा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला आणि मला काही समजलंच नाही, त्यामुळे मी इथं धावत आलो. मीडियावाले म्हणतात, अरे हा तो व्हिडिओवालाच मुलगा आहे ना? मग तो दुसरा म्हणतो, हां, तूच ना रे तो? तो म्हणतो, सॉरी, तुमचा काही इथं कार्यक्रम सुरू होता का? मी ते मध्येच आलो. मीडियावाले त्याला विचारतात की तुम्ही जे व्हिडिओमध्ये बोलला होता ते खरं आहे का?
तूच रितेश सरांवर आरोप केले होते का? रितेश म्हणतो, काय चाललंय तुमचं हे? त्या बिचाऱ्याच्या आधी अवस्था तरी बघा, असले कसले प्रश्न विचारताय त्याला? रितेश म्हणतो, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते मला विचारा. हा आमच्या क्लासचा माजी विद्यार्थी आहे, त्याला काही त्रास होता कामा नये. तो म्हणतो, पवार ह्याला खुर्ची द्या बसायला. तो म्हणतो, नाही सर मी ठीक आहे, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे. मग मीडियावाले म्हणतात, जे काही आहे ते तुम्ही आमच्या समोरच बोला. सर पोद्दार म्हणतो, काय चाललंय तुमचं? जरा थोडी सभ्यता पाळा. ह्या अशा आवश्यक तुम्ही त्याला प्रश्न विचारताय? मला माहीत आहे की तुमचा हा जॉब आहे, पण मीडियावाला म्हणतो, नाही तसं काही नाही, पण जे काय आहे ते मीडियासमोरच बोला, म्हणजे सत्य समजेल ना सगळ्यांना. तो विशालला विचारतो, तू कम्फर्टेबल असतील का ह्यांच्यासमोर बोलायला? विशाल म्हणतो, हो नक्की, हो सर. तेवढ्यात तिथे कमळी, निंगी, सायबा सर आणि कुणाल तिथे येतात. तेवढ्यात त्या असिस्टंट म्हणतो की आतमध्ये प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. कमळी म्हणते की एका विद्यार्थ्याला फसवून तुम्ही इथे घेऊन आला आहात, मग तुम्ही विद्यार्थ्यावर दबाव टाकू शकत नाही, मला भेटायचंय त्याला. तो म्हणतो, काय गं कमळी, तुला प्रत्येक वेळेस आम्ही चुकीचे वाटतो का? निंगी म्हणते, तुम्ही वागतायच तसं. असं नीट वागला असतास तर कशाला कमळीने तुम्हाला बोललं असतं, असं सायबा सर म्हणतात. कमळीला विशाल दिसतो आणि ती म्हणते, विशाल हे काय, तुम्ही फसवून घेऊन आलाय त्याला इथे? आणि सगळे आतमध्ये जातात. विशाल म्हणतो की कमळी आणि तिचे सगळे मित्र माझ्या घरी आलेत. तेवढ्यात कमळी येते तिथं आणि ती म्हणते, थांब विशाल. कमळी म्हणते, विशाल तुझ्यावर कोणी दबाव टाकत असेल तर अजिबात घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत, तू चल इथनं. तेवढ्यात मीडियावाले विचारतात, एक मिनिट, तुम्ही कोण? सर पोद्दार म्हणतो, ही कमळी मोहिते आमच्याच क्लासची विद्यार्थिनी आहे, मुंबई विद्यापीठात पहिली आली आहे फर्स्ट इयरला, हुशार विद्यार्थिनी आहे. ती म्हणते, विशाल चल. विशाल म्हणतो, नाही मी नाही येणार तुमच्यासोबत. विशाल कमळीला म्हणतो की तुम्ही मला फसवलेत, मी नाही येणार तुमच्यासोबत. कमळी म्हणते, हे काय बोलायला आहेत? त्यावर मीडियावाले म्हणतात, थांबा, त्याला जे काही बोलायचे ते सगळं बोलू द्यात. ही कमळी आणि हिचे सगळे मित्र माझ्या घरी आलेत आणि मला धमकावू लागलेत आणि मला त्याच्यामुळं बोलावं लागलं हे. कमळी म्हणते, यार काय बोलायला लागलायस तू खोटं का बोलायला लागलायस? कोण तुझ्यावर दबाव टाकते का? तो म्हणतो, हो तुम्हीच दबाव टाकलाय माझ्यावरती. मी गेल्या वर्षी ह्या क्लासमध्ये फर्स्ट आलो होतो, सरांनी माझ्या फोटोचा गैरवापर केलेला नाही. कमळी म्हणते, विशाल अरे तू सकाळपत्र सगळं कबूल केलं होतंस, तू बोलला होता ह्यांनी फसवलंय तुला, मग आता असं का बोलतोस? मीडियावाले म्हणतात की जर ह्यांना घाबरला असता तर इथे आला असता का? कमळी म्हणते, नाही, ही सरपोद्दारची चाल आहे काहीतरी. मग सरपोद्दार म्हणतो, मीच दोषी आहे का? सरपोद्दार म्हणतो की मी इथं तुमच्यासमोर बसलोय, तुम्हाला मुलाखत देतोय आणि तुम्ही बघितलं की नाही, हा मुलगा इथे धापा टाकत आलाय आणि तो म्हणला की त्याला बोलायचंय माझ्याशी काहीतरी. हा बिचारा बोलतोय, बोलण्याचं धाडस दाखवतोय, तर ही मुलगी त्याच्यावरती आता दबाव टाकते. कमळी म्हणते, आत्ता आलंय माझ्या हे ध्यानात, तुम्ही ह्याच्यावरती दबाव टाकलंय नवं? कमळी म्हणते की त्यानं स्वतः कबूल केलं होतं की तुम्ही त्याला फसवलंय म्हणून आणि आता तो पलटलाय. कमळी सरपोद्दारला म्हणते की तू एक नंबरचा फसवा आणि चालबाज माणूस आहेस. तो कमळीला म्हणतो की कमळी अगं, शिक्षकांशी असं कधी बोलू नये, रिस्पेक्ट करावा, हा बघ कसा आहे असं वागावं, हे बघ हे शोभतं का तुला? तू आमच्या क्लासची विद्यार्थिनी आहेस, फर्स्ट इयरला पहिली आलीस तू, आमच्या नोट्स वापरून. ह्या सगळ्याचं श्रेय जर तुला आम्हाला द्यायचं नाही तर ह्या सगळ्यात आमची काय चुकी आहे? असं नको वागूस गं, ह्या दुसऱ्या मुलावर दबाव टाकतेस तू. तुझं आम्हाला कौतुक वाटतं, ह्या विशालचंही आम्हाला कौतुक वाटतं, म्हणून आम्ही तुमचं फोटो बॅनरवर लावतो, तर त्याचं तू पैसे मागशील का? आता तुझ्या कौतुकासाठी लावलेला आम्ही तुझा फोटो, त्याचं तू पैसे मागशील आम्हाला आता? रितेश म्हणतो, मला फार वाईट वाटतं ह्या पिढीचं, ह्यांच्यासाठी दिवस रात्र एकत्र करून आम्ही त्यांना शिकवायचं, ह्यांना घडवायचं, मोठं करायचं आणि त्याचा गैरफायदा घेतात ही तरुण मुलं. पैसे मागतेस तू मला? हल्ली काय आहे, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर जसे पैसे मागतात तसे विद्यार्थीही पैसे मागायला लागलेत. कमळी म्हणते, तुमच्या जिभेला जरा तरी हाड आहे का? कळतंय तुम्हाला तुम्ही काय बोलताय? स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी तुम्ही माझ्यावर नको ते आरोप करताय. काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? हे असलं काही झालेलं नाही, मी 1 रुपयासुद्धा घेतला नाही यांच्याकडून.
खरं तर ह्यांनीच माझ्यासमोर कोरा चेक धरला होता. तो मी नाकारला म्हणून ह्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. मी यांना फोटो दिला नाही बॅनरवरती लावायला, तरीही ह्यांनी जबरदस्तीने माझा फोटो लावला आणि ह्या विशालच्या बाबतीतही असंच झालं. तो म्हणतो, रितेश म्हणतो की तू आमच्या क्लासची माझी विद्यार्थिनी आहेस, पण माझासुद्धा नाईलाज आहे गं. आणि मी असे पैसे नाही देऊ शकणार तुला. मी पैसे दिले तर तू काय करशील? मला माहिती आहे ना तुझी घरची किती बेताची परिस्थिती आहे. ह्या सगळ्यानंतर तुझी कॉलेजमध्ये किती नाचक्की होईल. ते सगळं कसं सावरशील तू? नाही, मला माहीत आहे की तुला पैशाची खूप गरज आहे. तुला पैसे हवे असतील तर माझ्याकडे माग, पण असा त्रास नको देऊस कोणाला. तुम्हाला काय वाटतंय? रितेश सरपोतदारचं सत्य सगळ्यांसमोर येईल का?